गावामध्ये अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जातं तर त्यांना पारावरची लोक गप्पा मारत बसलेले दिसतात. मग आपल्याला माहितीच आहे पारावरती गप्पा मारणारे लोक हे म्हणजे वृत्तवाहिन्यांच्या तोडीने एकमेकाला बातम्या बोलत असतात. शिष्टमंडळ गावगाव फिरून 2 तासानं परत आलं तरी पण ह्या पारावरची माणसं एकमेकाशी तशीच निवांतपणे गप्पा मारत बसलेली होती. आणि हे बघितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ तिथं थांबलं आणि या पारावरच्या लोकांना म्हटले, तुम्ही असं नुसतं निवांत आणि आरामात वेळ घालवू नका, तुम्ही काम करा, तुम्ही कष्ट करा. हे लोक म्हणले मग काय होईल? तर मग म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. मग काय होईल? तर मग तुम्ही गाडी घ्याल. मग काय होईल? तर मग तुम्ही बंगला घ्याल. मग काय होईल? तर तुम्ही सुखानं समाधानानं आनंदात राहाल. पारावरचे लोक म्हणजे साहेब आता आम्ही पण इथं पारावर पण सुखानं समाधानानं आणि आनंदातच राहत आहोत. मित्रो, ही जी गोष्ट आहे ही इस्लामपूरचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे अनेक सभांमध्ये सांगतात. अण्णासाहेब डांगे हे क्रांतिश्री नाना पाटील, शंकरराव मोहिते पाटील यांच्या धर्तीचे ग्रामीण लोकांशी जनसंवाद साधणारे उत्तम वक्ते आहेत. त्यांचं वक्तृत्व ही एक महत्वाची सार्वजनिक उपलब्धी आहे. आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी कळलं का, ऐकलं का, समजलं का, अशा आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी त्या जरूर वाचाव्यात.